दिवाळीचे फटाके शांत झालेत, पण आता राज्यात आणि विशेषतः रायगड जिल्ह्यात राजकारणाची आतिषबाजी सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण लवकरच राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंतच्या निवडणुका येत असल्याने राजकीय तापमान झपाट्याने वाढू लागले. रायगड जिल्ह्यातही महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन मोठी राजकीय समीकरणं आहेत. पण या आघाड्या प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत टिकतील का, हा खरा प्रश्न आहे. कारण महायुतीमधीलच अंतर्गत मतभेद उफाळून येत आहेत, तर विरोधी पक्षांचे चित्र फारसं उत्साही नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गट मधील तिन्ही आमदारांमध्ये सध्या वाद पेटले. त्यामुळे महायुतीचे स्थानिक पातळीवरील समीकरण सध्या विस्कटले. आगामी निवडणुका हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रणांगणात एकत्र येतात की स्वतंत्र लढतीचा मार्ग स्वीकारतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. भाजपचे अगदी पद्धतशीरपणे मार्गक्रमण सुरू आहे. दरम्यान भाजप मात्र शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहे. दोघे भांडो, सत्ता आपली असा विश्वास भाजपने मनात ठेवलेला दिसतोय. त्यांनी दोन्ही बाजूंच्या वादात नाक न घालता आपलं बळ वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. दुसऱ्या बाजूला विरोधी महाविकास आघाडीची अवस्था मात्र फारशी चांगली नाहीये. शेकाप अधूनमधून रस्त्यावर दिसते, पण काँग्रेस आणि इतर पक्षांचा आवाज जवळपास गायब झाल्यासारखा आहे. त्यामुळे रायगडात ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ऐवजी महायुती विरुद्ध महायुती अशी रंगण्याची शक्यता जास्त आहे. नगर परिषद, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्वच निवडणुकांसाठी पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दिवाळीनंतर अनेक नेत्यांनी जनसंपर्क वाढवायला आणि हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आता काही आठवड्यात आरोप प्रत्यारोपांचे फटाके, भाषणांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या मोर्चा मंडळींची गर्दी सुरू होणार आहे. म्हणजेच दिवाळी संपली असली तरी रायगडच्या राजकारणात खरी राजकीय दिवाळी आता पेटणार आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.